गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आता बघा सगळं कामं चालू आहेत करायची हळूहळू. आणि मी आज आहे ना फ्रेंच फ्राईज बनवते बटाट्याची, तर तुमच्यासोबत शेअर करते, तर दाखवते तुम्हाला मी फ्रेंच फ्राईज कशी बनवते बघा. तर चला. तर बघा इथे मी ना असे बटाटे कापून घेतलेत लांब लांब, आणि हे पाण्यामध्ये ना मी तुरटी फिरवून घेतली, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी पाणीमध्ये तुरटी फिरवून झाल्यानंतर हे लांब लांब चिरलेले बटाटे टाकून घेतले. आणि आता बघा इकडे मी पाणी उकळायला ठेवले, आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच मी मीठ घातलेलं आहे. आणि ती उकळी आल्यानंतर हे मी बटाटे त्याच्यामध्ये टाकेन. एका चाळणीमध्ये बटाट्याचे स्लाइस काढून त्याच्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे पूर्ण. त्यानंतर ही बटाट्याचे स्लाइस एका फडक्यामध्ये टाकून असे आपल्याला कोरडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बटाट्याचे स्लाइस जे आहेत ते आपल्याला अजून सुकवून घ्यायचे आहेत. त्यामुळे थोडे आपल्याला 1 तासभर ते वाळू घालायचे आहेत. तर बघा अशा छान ऊन आलेलं आहे आमच्या घरात, आणि मी ते आता सुकू घालते उन्हामध्ये. 1 तासभर आपल्याला ते उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत. तर आज आहे फ्रेंच फ्राईजचे एक ट्रायल बॅच. ट्रायल ह्याच्यासाठी, कारण की आम्ही करून बघणार आहोत. ठीक झाले तर चांगला एक रेसिपी व्हिडिओ येईल. आणि टोटल प्रोसिजर सांगितलं जाईल. प्रथम गॅस पेटवावा, तेवढाच पेटवावा, जास्त पेटवू नये. काय पण बोलणार. त्याच्यावर अशी कढई ठेवायची गोल, एवढी मोठा खड्डा असला पाहिजे त्याच्यामध्ये. बडबड चालू आहे ह्यांची काय चालू. आणि तेलाची किटली अशीच पाहिजे, त्याच्यामध्ये तेल फक्त गोडे तेल पाहिजे. हे बघा सर का. आणि असं चमच्याने न वत्ता डायरेक्ट वतायचं. 1 2 3 4 5 6 7 बस. ओके, ते 7 मोजेपर्यंत तेल वतू राहायचं. काय पण यार, एवढंच घेतलंय ना मी म्हणून थोडं तेल घेतलंय. जास्त घेतलं वाया कशाला घालवायचं. तर बघा शेप आहे इकडे. आणि हे बटाटे आपण इकडे तेल गरम करायला ठेवलंय, सुकून घेतलेले आहेत. त्याच्यावर काय काय प्रोसेस केलेले आहे. चिरले, त्यानंतर पाण्यामध्ये मी हे टाकले, तुरटी फिरवला, आधी धुतले मस्त, तुरटी फिरवली पाण्यामध्ये, आणि हे 5 मिनिटं पाण्यामध्ये ठेवले. त्यानंतर गरम उकळायला पाणी उकळवून घेतले बटाटे. पाणी उकळायला ठेवलं. पाणी उकळायला ठेवलं. उकळी आली, पाणी उकळी आलं. यार मध्ये बोलू नका, नाही तर मग तुम्ही बोला. त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलं. पाण्याला उकळी आली गदा गदा. मग त्याच्यानंतर हे 5 मिनिटं मी शिजवून घेतलं. बघा ना तोंडावर कॅमेरा. नंतर बटाटे टाकले त्या गदा गदा पाण्यात. 5 मिनिटं शिजवले. आणि नंतर गॅलरीमध्ये मस्त घेऊन आले. नंतर त्यांना गॅलरीत नेऊन बसवलं उन्हामध्ये. ऊन दिलं, ऊन. मग ते उन्हात बसले, आणि मग त्यांना चांगलं ऊन मिळालं. सगळे विटॅमिन्स सगळे त्याने ॲब्झॉर्ब केले उन्हाचे, म्हणून आता अशा ह्या कंडिशन मध्ये आहेत. त्याच्यात तांदळाचं पीठ टाकलं. मग त्यांना आता आपण मस्त नटापटा पावडर टाकली. त्यांना पावडर लावूया. मस्त. आणि त्याच्यानंतर परत तेलात टाकून मग त्यांना चांगले फ्राय करूया. हे आपलं कॉर्नफ्लॉवर किंवा राईस फ्लॉवर घेऊ शकतो आपण पावडर म्हणून. त्यांना पावडर लावूया. दिसायला एकदम छान दिसले पाहिजे खाताना वगैरे, त्यामुळे ही पावडर लावायची असते. ओके, पावडर जरा कमी पडले, क्रिस्पी झाली पाहिजे मस्त.
बघूया तर आणि आपण आता फ्राय करूया. उन्हाळा आलाय आणि बटाटे स्वस्त झाले. बटाटे खूपच स्वस्त झाले आहेत मित्रांनो. 20 रुपये किलोच्या भावाने बटाटे मिळत आहेत. सारखे रस काय दाखवताय? 5-10 किलो आणा. फ्रेंच फ्राईज करून खावा. फ्रेंच फ्राईज करा. बघा, मी शेवग्याची भाजी आहे. आता चिप्स बनवा. शेवग्याची भाजी. शेवग्याची भाजी बनवलेली आहे. शेवगा जवळ कुठे आणता हे? तर आता आपण फ्राय करूया. गरम झालं की तेल. हे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर का टाकायचं, कारण की बटाट्याला जो ओलावा पण राहिलेला असतो ना तो शोषून घेतो. त्यामुळे हे तांदळाचं पीठ टाकायचं. तर बघा, तांदळाचं पीठ लावून झालंय. आणि तो मग थोडा आपल्याला खायला थोडासा क्रिस्पीपणा येतो. थोडं मॉइश्चर असतं ते पीठ आपल्याला ते ॲब्सॉर्ब करून घेतं. त्यामुळे थोडंसं हलकंसं, जास्त पण नाही, थोडंसं लावून घ्यायचं. आणि मग मस्तपैकी आपण फ्राय करणार आहोत. तर हे बघा, तेल तापलेलं आहे. भरपूर अशा वाफा निघत आहेत. त्यासाठी एक ट्रायलसाठी छोटंसं टाकून बघितलं आणि खूप छान तापलेलं आहे. कॅमेऱ्याने हातात तर बघूया. टाक पटापट. टाकू शकतो ना, एक टाकू. जागा नाही आता. स्लो एकदम फ्राय झालंय मस्त. एक आता सर्वात पहिला इकडे तळून झालेला आहे. व्हाईट थोडं ब्राऊन कलर आलेला आहे. जास्त पण ब्राऊन नाही करायचे. ब्राउनिश. तर आपले फ्रेंच फ्राईज इकडे तयार आहेत. खूप सुंदर असे आपले फ्रेंच फ्राईज रेडी. आणि हे तेलावरती जो आपला तवंग दिसत आहे तो आहे आपला फ्लावरचा. पण राईस फ्लावर टाकला होता त्याचे मॉइश्चर ऑब्झर्व करण्यासाठी. तर तो आपल्याला तवंग इकडे दिसत आहे. काही घाबरायचं कारण नाही. माझा हात पोळायला टाक. बस नको. मस्त अशी फ्राय झालेली आहे. थर्ड अँड लास्ट बॅच. कंट्रोल. इतके टेस्टी आणि क्रिस्पी बघू शकता तुम्ही त्याच्यावरचे टेक्स्चर, क्रिस्पीपणा. टोमॅटो केचप कसं कंट्रोल करायचं सांग. कसं काय हो? टोमॅटो केचप पाहिजे होतं ना. आणि थर्ड अँड लास्ट बॅच. here we go. ये गए अंदर. तुम्ही कॅमेरामॅन स्लो आहे, मी काय करू द्या. आता मी येतोय लगेच हे मग असं लांबच ठेवायला. लांबच खरं तर घ्यायचं असतं. मी लांब घेतच नाही. लांब घेतले असलो मी. तर फ्रेंच फ्राय रेडी. आणि आपण हे बघा क्रिस्पी थोडं मी थांबसल का फ्रेंच फ्राईज. आणि हा आहे चाट मसाला. आपण याच्यावर टाकून मस्तपैकी खाणार आहोत. फ्रेंच फ्राईज तयार आहे बघा, क्रिस्पी. आता याच्यावर मसाले टाकले मस्त. चटपटा चटपटा करूया. चटपटा. चम्मच टाकूया चाट मसाला बघा. चिमटीने टाक. चिमटीनेच टाकते. हे बघा, असं पसरून टाकायचं नाही. तशा प्रकारे आपण
चाट मसाला. चाट मसाला सर्वत्र टाकलेला आहे. ह्याच्यामुळे जे येणार आहे चटपटापणा. आणि थोडंसं आहे ना हे पण टाकूया, चटणी टाकूया. हळद, लसूण, मिरची, कांदा, भाजी. हे नको, तिखट लागणार ती. शिवराकडे थोडस आमचा फोटोशूट झालेला आहे. इकडे बघायचं आहे ताटात काय असतंय. ओके डन. तर आपण बघूया मी टेस्ट खाऊन करून. बघते. बघा खाऊन बघा. मस्त, यम्मी. खूप छान झाले. मस्त छान बनवलेत. मस्त चविष्ट, कुरकुरीत आणि टेस्टी. तुम्ही म्हणला होता बघा पाणीपुरी चॅलेंज मध्ये असेच नवीन नवीन पदार्थ खाऊ घाल म्हणून. करून खाऊ घाल. हे आठवड्यात फ्रेंच फ्राईज केले. मस्त आहे ना. बाय बाय. बाय बाय करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.